नाही नक्कीच बघूया 2025 ची ट्रॉफी कोण घेऊन जातोय ती मानाची ट्रॉफी. थोडंसं सभासदांनी आमच्या टीएनसी थोडंसं खुर्च्या इथं मागवायच्या आहेत फटाफट. आणि मला वाटतं वाढता प्रेक्षक संघ याच्या TNCC तेलेश्वर नगर थोरलाकोण स्टेडियम खचाखच भरलेला. आणि मला वाटतं थोडासा प्रणय आता थोडासा उन्हाचा पारा थोडा कमी झाला. मला वाटतं 25 आसपास चालेल. काय सांगशील धावांचा डोकर पडेल का आता काय सांगशील याबद्दल मला. नक्कीच संतोष काहीतरी एक विनंती मात्र माझी असेल हा सामना संपल्यानंतर मात्र सर्वांनी इकडे यायचंय. काय सामना होते हा सेमीफायनलचा सामना रंगताना पाहायला मिळते. काय रंगत असेल सामन्याचे. मला सुद्धा तुझ्या समालोचनातून ऐकायला आवडेल संतोष. तू काय तर संदेश देऊ शकतोस या सेमीफायनल या सामन्यासाठी. नाही नक्कीच प्रणय सुंदर असा लेगच्या दिशेने टोलवलेला हवेत चेंडू. परंतु मला वाटतं हा गगनचुंबी षटकार चाबूक शॉट इथे मारलेला आहे सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा सुंदर असा फटकार श्रीराम गवे. मला वाटतं प्रणय तू आता बोललास काय सांगशील तर मी एवढंच सांगू शकतो सेमीपर्यंत जो संघ पोचतो त्याला कोणाला कमी समजू नये. काय सांगशील याबद्दल तूच सांग आता मला. नक्कीच संतोष. हे 3 जे संघ जे पोहोचले होते त्यांनी जी मेहनत घेतली होती त्यांच्या मेहनतीवरती ते पोहोचले. आणि मात्र आता एक काहीतरी सांगता असते ती फायनल पर्यंत पोहोचण्याची. आणि आपण म्हणतो त्या पद्धतीचा त्यांचा जो खेळ जो असतो त्या पद्धतीचा त्यांनी खेळ दाखवला आपल्याला. खरंच चांगली अशी फलंदाजी सुद्धा आपल्याला म्हणावी लागेल श्रीराम गवे या संघाकडून. सुंदर असा गॅपच्या दिशेने चेंडू मला वाटतं. आणि हा मला वाटतं सुंदर असा 4 धावा मिळाल्या आहे. शिवरायांचा छावा आणि मिळालेस 4 धावा. सुंदर असा फटका मारलेला बघा आपण बघू शकतो परत पुन्हा कॅमेऱ्यामध्ये कसा सुमेध. आणि मला वाटतं प्रणय सुमेध आणि समर्थ ज्या अगोदर आपण त्याची मॅच बघितली मित्रा काय ते खेळले तुफानी फलंदाजी षटकार चौकार आपल्याला पाहायला मिळत. आणि प्रेक्षक वर्ग एवढे आपले खुश झाले युट्यूबवर खूप मजा आली. आता बघूया किती प्रेक्षकांना खुश करतात. काय सांगशील प्रणय. नक्कीच संतोष. थोडासा आता मैदानात सुद्धा बदल झालाय. काय कव्हर ड्राईव्ह खेळलाय काय शॉट खेळलाय काय होतं यावरती सुद्धा एक चांगलं असं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला पाहायला मिळालंय. आपल्याला थोड्याच वेळात जो आहे जवळपास पंच धावा किती घेतल्या आहेत 2 धावा. धन्यवाद पंच स्वरूपात मात्र अजित दादा रांगणे सुद्धा आपल्याला लाभलेत. काय पंचगिरी करतात राजासारखा राजा माणूस काय पंचगिरी करतो. बघूया पुढचा मात्र चेंडू तो असेल तो पाय मागे आणि काय मारला लेगच्या दिशेने मारला. 1 धाव घेण्याचा त्याचा प्रयत्न मात्र त्याला यशस्वी केलाय. काय गवे या संघाचा जो फलंदाज जो आहे तो आपली फलंदाजी करतोय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र आपल्याला धाव संख्या वाढले गवे या संघाची पाहते ते एक गडी बाद होता आणि पाहायला मिळाला नाही. सॉरी 1 ओव्हरमध्ये जवळपास 13 धावा झालेत. कुठलाही जो गडी जो आहे तो बाद झालेला नाही. 13 धावा. काय सुंदर असं फलंदाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते गवे या संघाकडून. मात्र आता इथे पुन्हा एकदा नोंद घ्यायची. हा सामना मात्र 4 ओव्हरचा असेल. 4 ओव्हरचा जो पॉवर प्ले जो असतो संतोष आता मात्र समाप्त झालाय. ज्यावेळेस पॉवर प्ले असतो त्यावेळी आहे ना फक्त 2 फिल्डर जे असतात ते बाहेर असतात. पण आता थोडासा काहीतरी चेंजेस पाहायला मिळेल आपल्याला जालगाव या संघाच्या गोलंदाजांकडून. आता गोलंदाजीसाठी तो जो आलाय तो आविष्कार घडवतोय का संतोष काय सांगशील
आविष्कार बद्दल. मग अशा आपण पाहिल्यानुसार जो आविष्कार होता त्याने खरंच आविष्कार घडवला सुद्धा होता. आता मात्र सेमीफायनलचा हा सामना आहे, काय करेल आविष्कार आपल्या संघासाठी. नाही नक्की चांगले इथे आपल्याला पाहायला मिळते, परंतु पंच निर्णय देतीस ते आपला अंतिम निर्णय राहील. प्रणय बघूया श्रीराम गवे या संघाची धावसंख्या होते 13 बिनबाद. चांगल्या परीने सुमेध आणि समर्थ आपल्या जोडीने चांगली अशी फलंदाजी करतायत. 8 चेंडूमध्ये आतापर्यंत 13 धावा त्यांनी काढलेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा आविष्कार, सुंदर असा लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू आणि मला वाटतं 6 धावा. सुंदर असा फटकार मारल्या तिथे. नक्कीच संतोष म्हणावं लागेल, टाकलाय झिंगाट आणि षटकार मारलाय बुंगाट. काय शॉट होता खरंच. या षटकाराला सुद्धा एक दाद दिली पाहिजे आपण. प्रेक्षक वर्ग सुद्धा जे आहे ते आता थोडस एक मंदावलेला आहे त्यांचा सुद्धा. काय आपल्याला इथे आवाज येत आहे. एक सेमीफायनलचा एक सामना खेळवला जातोय, तर सर्वांनी कृपया करून थोडस एक फलंदाज आणि गोलंदाज जो आहे त्याला तुम्ही दाद द्यायची आहे, त्यांना एक प्रोत्साहन करायचं आहे. नक्कीच प्रणय. बघूया सेमीफायनलचा सामना, जो हा सामना जिंकेल तो फायनलला पोचेल, धडक मारेल. बघूया पुन्हा एकदा तयार. चांगला असा गगनचुंबी फटकार मारले आणि मला वाटतं तिथे सुंदर असा तिथे झेल घेतलेला आहे. चांगलं असं सेक्टर ॲक्शन तिथे आपलं पाहायला मिळते दारच्या त्या ग्राउंडमध्ये. चांगला आविष्कारने आविष्कार घडवला. प्रणय तू मागाशी बोललास मला की आविष्कार घडवेल का, आता त्याने त्या आविष्कार घडवून दाखवलेला, कॅच पकडलेला. आता बोल, काय बोलशील याबद्दल. नक्कीच आविष्कार बद्दल आपल्याला बोलण्यासाठी शब्द सुद्धा आता कमी पडायला लागले. तुला तेच सांगते संतोष, काय आविष्कार गोलंदाजी करते. जळगाव या संघाचा गोलंदाज आविष्कार आपण पाहिला असताना आविष्कार असा आविष्कार घडवतो कधी कधी ते आपल्याकडे जे शब्द जे आपले जे आहेत ते सुद्धा आपल्याकडे बोलण्यासाठी कमी पडतात. आता आपण पाहतोय एक मैदानामध्ये सुद्धा आता जे चषक जे आहेत त्यांचं सुद्धा एक आगमन सुद्धा एक मैदानात झालेलं आहे. थोड्याच वेळात आपल्याला समजेल ही जी मानाची जी ट्रॉफी जी आहे संतोष कुठला संघ उचलते. एक तर मी पाहता एक गेल्या वर्षीचा एक उपविजेता संघ जो होता गरीब नवाजा संघ, तो सुद्धा यावर्षी उतरलाय मैदानात आणि उतरल्यानंतर तो मात्र फायनल पर्यंत पोहोचलाय. त्याची सुद्धा एक मजल जी आहे ती फायनल पर्यंत जाताना आपल्याला पाहायला मिळते. नाही नक्कीच प्रणय, लाईफमध्ये तुम्हाला पुढं जायचं आहे तर मेहनतीशिवाय पर्याय नाही, पर्याय बिलकुल नाही. म्हणून सांगतो शर्यत अजून संपलेलं नाही आणि मी अजून जिंकलेलं नाही, हे लक्षात ठेवायचं समीकरण. खरंच संतोष जसं म्हटलास तू, मी जोपर्यंत जिंकलो नाही तोपर्यंत एक. आणि आता आपण पाहतोय एक 2 ओव्हरचा जी समाप्ती झाली आहे त्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक आपण एक स्कोर बोर्ड पाहतोय तर 19 धावा झाल्या आहेत. एक गवे या संघाचा मात्र एक गडी बाद झाला आहे. त्यानंतर मात्र चांगलीशी धावसंख्या पाहायला मिळते संतोष आपल्याला 19. ज्या पद्धतीची आपण गेल्या वर्षी गेम पाहिला होता, गेल्या वर्षी आपण पाहिल्यानुसार जर तुला मी एक फक्त नुसतं आहे ना संतोष तुला एक आठवण करून देतोय, फक्त एक मेसेज आहे आपल्या सर्वांसाठी असेल, सर्व जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी असेल. गेल्या वर्षी ऐनोली ह्या संघाने एक आला होता, पहिलाच राऊंड तो हरला, त्यानंतर त्याने री-एंट्री स्वरूपात जे असतं ती केली होती आणि त्याने कमबॅक करून एक फायनलला पोहोचला होता. त्याच पद्धतीचा आज खेळ सुद्धा एक गरीब नवाजने सुद्धा या वर्षी सुद्धा केलाय. पहिलाच राऊंड तो हारला होता, त्यानंतर त्याने री-एंट्री स्वरूपात तो एक पुन्हा एकदा त्याने एक जोश जसा म्हणतो हार मानत नसतो त्याच पद्धतीचा एक खेळ मात्र गरीब नवाज कडून सुद्धा पाहिला आणि या वर्षी सुद्धा गरीब नवाज हा संघ फायनलला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणून तुला प्रणय सांगतो कुणालाही कमी लेखू नये. छोटा या मोठा खेळाडू कोणताही संघ असेल, आणि क्रिकेट असा गेम आहे कधी काही होऊ शकतो. जसं आपण IPL आता बघतोय, जसं IPL चालू आहे, क्रिकेट असा गेमच आहे की एका बॉलमध्ये शेवटच्या क्षणी काही होऊ शकतो, असा क्रिकेट गेम आहे. बघूया पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. नक्कीच संतोष, क्रिकेट असा जो खेळ जो आहे त्या खेळाला कोणीही सुद्धा एक थांबवू शकत नाही. आपण भरपूर सारे खेळ पाहिलेत, एक कबड्डी सुद्धा पाहतो की अशा जे मैदानी जे खेळ जे आहेत, मैदानी जे खेळ जे आहे संतोष त्याचा जो वापर केला पाहिजे. कारण की आता बघतो एक लहान लहान मुलं जे आहेत ना ते मोबाईलच्या नादी लागलेले आहेत. त्यांनी जो मोबाईल आहे ना तुमच्या हातातनं सोडायचा आहे. तुम्हाला जर तुमचं सुद्धा एक नाव मोठं करायचं असेल तर ते तुमच्या हातातला जो मोबाईल आहे तो सोडायचा आणि एक मैदानी खेळ खेळायचे.
खूप सारे खेळ आहेत. तुम्हाला जर क्रिकेट नसेल खेळायला जमत किंवा आवडत नसेल किंवा त्यानुसार तुम्ही कबड्डी खेळू शकता. असे खूप सारे काहीतरी खेळ आहेत. नक्कीच प्रणव, तू चांगला असा मेसेज दिलाय म्हणून मी पण आज यूट्यूबच्या मार्फत सर्वांना, सर्व जनतेला मी सांगत आहे की मोबाईलचा नाश सोडा आणि मैदानी खेळ खेळा. खूप तुम्ही पुढे जाल. आणि सुंदरचा फटका तिथे मारला होता. बघूया. खरंच चांगली फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते. आपण रिप्ले स्वरूपात सुद्धा काहीसा खेळ पाहतोय. एक रिप्ले स्वरूपात सुद्धा आपण पाहतोय काय धाव घेतली होती. एक पाहतोय आपण जरा स्कोर बोर्ड कडे वळायचं आहे. काय झालंय स्कोर बोर्ड मात्र आता 21 वरती थांबलाय. मगाशी पाहिलं असतं आपण जवळपास 19 धावा होत्या, 2 षटकं झाली होती आणि आता पाहतोय जवळपास 2च धावा दिलेत. 2 धाव्यानंतर काय गोलंदाजी करतोय, काय खतरनाक गोलंदाज लाभलाय तो एक नितू हा जालगाव या संघाला. आतापर्यंत त्याने जवळपास 2च धावा दिले. ते संतोष पाहतोय तर स्कोर बोर्ड एकदम चांगलाच आहे. त्याचा जो नितूचा स्वतःचा जो आलेख जो आहे तो सुद्धा एक चांगल्या पद्धतीचा आहे. त्याने आतापर्यंत 2च धावा दिलेत आणि 2 विकेट्स मात्र घेतलेत. 2 विकेट ह्या महत्वाच्या असतात. जो आलेख मात्र वरती पोहोचतो तर अशा पद्धतीचा पोहोचतो. संतोष काय सांगशील याच्यावरती नितूच्या बॉलिंग वरती? नाही, नितू आता चांगलाच तो उत्कृष्ट गोलंदाज आहेच, पण तो बोललाच आता त्याची. बघूया आता पुन्हा एकदा मॅचकडे वळूया आपण. थोडंसं सूर्य आता हळूहळू थोडंसं वातावरणामध्ये थोडंसं मला प्रणय आता चेंजेस दिसायला लागलं आहे कालच्यासारखं आहे. पण थोडंसं कालच्या थोडंसं चांगला मोकळा आहे आकाश, काय टेन्शन नाही. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय. चांगला टर्न केलेला आणि सुंदर असा अलगात तिथे चेंडू मारला आहे आणि मला वाटतं 1 धाव तिथे कंप्लीट आणि दुसरा ही धाव तिथे कंप्लीट. सुंदर असं क्षेत्ररक्षण, चांगल्या परीने तिथे चांगला गेम चालू आहे दाडसे त्या ग्राउंडमध्ये. नक्कीच संतोष आता आपल्याला पाहायला मिळतं की जो तिसरा जो ओव्हर जो होता तो मात्र इथे एक समाप्त झालेला पाहायला मिळते. आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र एक गवे या संघाची आपण धाव संख्या जर पाहिली तर एक 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर मात्र एक 23 धावा झाले. संतोष काय म्हणशील? खरं तुला मी सांगेन अजून एक तुला एक मेसेज देईन. मित्र परिवार जो असतो एक चांगल्या पद्धतीचा असतो. ज्यावेळी आहे ना दगा फटका होतो ना त्यावेळी आहे ना संतोष सगळ्यांनाच त्याचा एक मोठा एक धोका लागून जातो. त्याचमुळे जो मित्र परिवार जो आहे ना तो असा मित्र परिवार तुम्ही आहे ना बनवा की दगा फटका जरी दिला काय फटका मारलाय ऑफ त्या दिशेने मारलाय. कॅच घेतो काय आणि चांगली अशी कॅच पाहायला मिळाली. कर्ज एक आता पाहतोय आपण किशोर असा हा एक गोलंदाज हा लाभलेला एक जालगाव या संघाचा. काय सुंदर अशी गोलंदाजी करते. बघूया चांगलासा एक फलंदाज जो होता राजला त्याने एक परत एकदा तंबूत पाठवले. आता बघूया राजची जागा घेण्यासाठी कोण येतोय. बघूया दिन्या त्याची जागा घ्यायला दिने आलेले आहेत. बघूया त्यांच्या संघाकडून. मला वाटतं प्रणय आता थोडं प्रेक्षक वर्ग वाढायला लागलेला आहे कातलाच्या साईडने खाचाका स्टेडियम. मला वाटतं थोडंसं आता पारा थोडं कमी झालेला आहे उन्हाचा आणि त्याचा फायनल ते आपले प्रेक्षक सर्व वाट बघतात कधी फायनल होते आणि आम्ही कधी मॅच बघतोय. हे सर्व आतुरतेने आपले प्रेक्षक वर्ग वाट बघतात यूट्यूबवर लाईव्ह. सर्वांनी मी तर म्हणतो आता सर्वांनी TV चालू करा, यूट्यूब चालू करा आणि आमच्या स्पोर्ट्स स्ट्रीमला लाईक सबस्क्राईब करा. आमचे सरांचा नंबर सांगतो मी 9028469406 यांना संपर्क साधू शकता तुम्ही. काय तुम्हाला कमेंट जे असतात त्या काय सांगशील पण ह्याबद्दल तू? नक्कीच संतोष काय लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला जे आहे ते पाहायला मिळते यूट्यूबच्या माध्यमातून. आपण हे जे सामने जे राबवतो त्याचबरोबर हे काहीतरी HD स्वरूपाचं हे आपल्याला प्रथमच काहीतरी दाखवायला मिळते. खरंच मी गेल्या वर्षीसुद्धा आपण एक पहिल्या वर्षी होता यूट्यूब माध्यमाच्या रूपातून आपण जे केला होता त्या वर्षीसुद्धा काही लोकांच्या चांगल्या कमेंट्स आल्या होत्या. त्याने विचारलं होतं
एक मात्र आता हायट्रिकचा चान्स असेल इथे तो किशोरसाठी. त्याचबद्दल आता एक छोटासा एक बोलणं राहून गेलं होतं. गेल्या वर्षी विचारलं होतं संतोष, नक्कीच मला काही लोकांनी तरी विचारलं आणि कमेंट सुद्धा केल्या होत्या की तुम्ही या पद्धतीच्या ज्या मॅचेस तुम्ही ज्यावेळी ठेवता ते तुम्हाला HD पद्धतीचं कुठून तुम्हाला प्रक्षेपण मिळतं. तर आपण सांगू शकतो HD हे प्रक्षेपण जे आहे ते स्पोर्ट्स स्ट्रीम्स यांच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. नाही, नक्कीच पण आम्ही तुम्हाला सांभाळू शकतो. आपण थोडासा मॅचकडे वळूया, बघूया. आज शेवटचा दिवस आहे. यूट्यूबला आहे 2025 वैयक्तिक षटकांचे सामने TNCC क्रिकेट क्लब मार्फत आपण इथे चालू आहेत. बघूया. पुन्हा एकदा मारा करतोय, चांगला खालच्या पट्ट्यातला चेंडू, परंतु त्याचा मारण्याचा प्रयत्न होता ऑफ साईडच्या दिशेने, परंतु त्याला काय तो जमला नाही आहे. सुंदर अशी गोलंदाजी ते आपण पाहत आहोत. मला वाटतं थोडंसं अशी शांत हवा सुटलेला प्रेक्षक वर्ग हळूहळू वाढत आहे. बघूया पुन्हा एकदा मारा करतोय, चांगला गॅपच्या दिशेने टोळला चेंडू, परंतु तिथे खेळाडू आला आणि मला तर ते झेल बाद झालेले आहेत. सुंदर अशी गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते किशोर यांची. आणि मला वाटतं बघा आपण बघू शकतो बघा कशा पद्धतीने त्याने फटका मारला होता बघा, आणि तिथे ऑफच्या दिशेला बघा कसा चांगला झेले घेतलेला आहे. वाह बाय वाह, मजा आ गया किशोर यांची गोलंदाजी पाहून. संतोष जर आता षटकार वगैरे लागला ना, जो तुझा एक जो डायलॉग जो आहे जावई काय आलंय आणि काय 90 वगैरे, तो आहे ना मला ऐकायला आवडेल खरंच. संतोष तुला एक माझी विनंती असेल, खरं तर चांगले असं समालोचन तुझ्याकडनं पाहायला मिळते. खरं तर थोडासा प्रेक्षक वर्ग सुद्धा त्यावरती खुश असतो. खरं तर चांगलं तुझं एक समालोचन सुद्धा एक आम्ही पाहतोय ऐकतोय. बघूया आता मात्र पुढचा चेंडू असेल तर किशोरचा. जवळपास पाहता हा 4 षटकांचा सामना असताना एक जवळपास 24 धावा झाले. संतोष पाहतोय हा जवळपास तिसरा सामना आहे, ज्यावेळी एक 4 षटकांचा सामना असताना जवळपास आपण पाहतोय एक 22, 23, 24 हाच रणनीती चालू आहे. ह्याच्या पुढे कोण जाईल काय होईल काय संतोष? काहीतरी स्कोर मध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. एक थोड्याच वेळाचा फायनल सुद्धा खेळवले जाईल. एक माझी एक लगेच विनंती असेल की एक गवे या संघाला सुद्धा तुम्ही लवकरात लवकर एक क्षेत्ररक्षणात यायचंय, कारण आपल्याला थोड्याच वेळात एक फायनल सुद्धा सामना खेळायचा आहे. धन्यवाद गवे संघ, खरं तर तुमचा मी आभारी असेल. आपल्याला पाहायला मिळते संतोष गवे हा संघ आपल्या आपण ज्यांचं नाव घेण्याच्याच आधीचा संघ मात्र मैदानात उतरताना आपल्याला पाहायला दिसते. खरंच हे खेळाडू सुद्धा त्यांना सुद्धा एक आतुरता असते की आपण सुद्धा हा खेळ लवकर लवकर खेळू, एक फायनल पर्यंत पोहोचायचा आहे. काय तर थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळेल संतोष. नक्कीच नक्कीच प्रणय. बघूया एक छोटंसं मापक असं टार्गेट जळगाव चॅलेंजर्स आणि श्रीराम गवे दोन्ही तगडे संघ आहेत. प्रणय मी तुला मागाशीच बोललो, सेमीफायनल आणि फायनलला जो कोणी संघ पोचतो त्याला कमी लेखू नये, ते चांगले संघ असतात प्रणय. नक्कीच संतोष, हे पोचले तिथपर्यंत मात्र ते संघ काय असे आपण म्हणतो की आपण म्हणतो ना कधी कधी आपला एक शब्द असतो लेचे पेचे जे संघ असतात त्यातला हा संघ नसावा कोणताच. हा जो संघ आहे ना एक चांगल्या पद्धतीचा खेळ खेळून पुढे पोचणारा असा संघ असतो. काहीतरी पावर असते त्या संघामध्ये. एक मात्र माझी एक विनंती मात्र आता असेल, एक अनिकेत रांगले जर कुठे जर असेल त्यांनी कृपया करून एक पॅव्हेलियन जवळ यायचंय. आपल्याला थोड्याच वेळात एक फायनल सामना सुद्धा खेळवायचा आहे, तर तुमचं सुद्धा एक सहकार्य आम्हाला पाहिजे आहे. अनिकेत रांगले तुम्हाला एक विनंती करतो, जर तुम्ही कुठे असाल तर कृपया करून तुम्ही पॅव्हेलियन जवळ यायचं आहे. नक्कीच प्रणाम. मी सर्वांना विनंती करतो, तेलेश्वर नगर ग्रामस्थ मंडळ आणि मुंबई मंडळ सर्व आपले सभासद असतील त्याने आपली समालोचन कक्षामध्ये यायचं आहे, कारण की थोड्याच वेळात आपला सेमी फायनलचा सामना आपला चालू होणार आहे. थोडंसं आम्हाला सहकार्य करायचं आहे. धन्यवाद. बघूया जळगाव चॅलेंजर्स वर्सेस श्रीराम गवे चालू असलेला सामना. बघूया
कोणता संघ विजय होतोय. आणि मला वाटतं अमेय आणि प्रसाद पुन्हा एकदा आपले मेन विकेट तिथे प्रत्ये आलेले आहेत. बघूया काय करतात आज, कोणत्या पद्धतीने षटकार चौकार मारतात ते बघूया. एक आपल्याला थोड्याच वेळात ज्यावेळी फायनल ज्यावेळी होईल त्याच वेळी आपल्याला सगळ्या गोष्टींचं एक सगळ्या पद्धतीचं जे पारितोषिक वगैरे आहे ते वितरित केलं जाईल. पण आपण पाहतोय जे तेलशीनगर चषक 2025 त्या ठिकाणी मात्र जे पारितोषिक जे आहेत ते मात्र चांगल्या पद्धतीचे तर आपले असे लाभार्थी असे काही TNCC लावलेले तर आपण बघूया. तर प्रदीप साहेब राणे, त्याचबरोबर नितीन दादा लखमजे, त्यानंतर मात्र आपण पुढे वळतोय तर बघतोय तर सुमित दादा कदम, त्याचबरोबर राजेंद्र दादा कदम, त्याचबरोबर एक मितेश लखमजे आणि एक कुणबी कोकण कुणबी पतपडी आणि एक प्रणय रांगले. या अशा एक दानशीर व्यक्तींमुळे हे लाभलेलं एक योगदान TNCCला थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळेल. आता आपण पाहतोय काय फटका मारला होता लेगच्या दिशेने गेला आणि पंच सांगतात हात वरती करून की 6 धावा होत्या. पण आता सांगतात पंच एक डॉट बॉल म्हणून एक घोषित करतात, डेड बॉल. पुन्हा एकदा लेगच्या दिशेने आणि हा मला वाटतं षटकार, सासू गेली झोपून आणि जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून, अशी काहीशी परिस्थिती. सुंदर असा फटका मारतोय तो म्हणजे अमय. मी तुला प्रणय मागाशीच बोललो होतो हा षटकार चौकार मारणार, काय सांगशील? सासू गेली झोपून आणि जावयाला 90 टाकून आणि षटकार मारलाय वाकून. धन्यवाद. खरंच काय फटका मारला. आता संतोष ह्या फटक्यावरती काय बोलायचं तूच बोलू शकतो. डब्बे में डब्बा, डब्बे में गेंद, घुटना टेक और षटकार देख. सुंदर असा षटकार. वाह भाई वाह, मजा आ गया. अमेय मित्रा तुला काय सांगायचं, तुला कोणते शब्द देऊ, काय तू फलंदाजी करतोस. बघा आपण बघू शकतो परत कॅमेऱ्यामध्ये, बघा कसा बॅट टप त्याने मारलाय लेगच्या दिशेने. टोकू टाली. सुंदर असं बघा 3 चेंडू मध्ये त्याने 18 धावा बनवलेल्या आहेत. टोकू गुरु बघा सुंदर असा फटका. आणि म्हणतो मला वाटतं व्हाईटचा इशारा पंचांचा. मला वाटतं सिद्धेशनी 3 चेंडू मध्ये मला वाटतं प्रणय 19 धावा खर्च केलेल्या आहेत. बघूया जसं जसं आता थोडंसं क्लायमेट चेंज होते, मला वाटतं प्रणय आता षटकार आणि चौकार आपल्याला बघायला मिळतात. काय सांगशील प्रणय? संतोष हे समीकरण सुद्धा बदललंय. हा सुद्धा बॉल मारलाय लेगच्या दिशेने पण काय धावा घेतल्यात. संतोष तुला मी खरंच सांगतोय 1-2 दिवसाचा जो खेळ जो होता त्या 2 दिवसाच्या खेळामध्ये आपण पाहिलं होतं एक समीकरण थोडंसं वेगळं होतं. तिथे आहे ना रन चेस होत नव्हते. पण आता पण असा खेळ पाहतोय की आता जवळपास 4 चेंडू झालेत ने 21 धावा केल्यात मात्र अमयने आपल्या संघासाठी. आता मात्र जिंकण्यासाठी अजून 4 धावांची आवश्यकता असेल आणि हा मारलाय चेंडू. एक पंच आम्हाला सांगतात 4 धावा जवळपास. एक जालगाव हा संघ विजय झालाय. काय अमेय कळलाय. अमेयला एक विनंती करतो, अमेय तू लगेच जसंच लवकर इकडे यायचं. अमेय तुझी चांगली फलंदाजी होती, त्याच ह्या मॅचचा जो प्लेअर ऑफ द मॅच तू ठरलास. अमेयला तुला एक विनंती करतो, मनोज तुला एक विनंती करतो, तुझ्या हस्ते एक जे आहे पारितोषिक जे आहे तो एक अमेयला द्यायचा आहे. आणि एक मेवाला सुद्धा एक विनंती करतो. एक नितेश रांगले कुठे असतील त्याने कृपया करून इथे मैदानात यायचं आहे. नितेश रांगले तुमचं सुद्धा आम्हाला सहकार्याची एक गरज आहे. खरंच धन्यवाद. त्याचबरोबर मी एक गवे या संघाच्या कर्णधाराला सुद्धा एक विनंती करेन, कृपया करून तुम्ही पॅव्हलियन जवळ यायचं आहे. तुमचा जो आहे तो सन्मान तुम्ही लवकर इथे स्वीकारायचा आहे. गवे या संघाच्या कर्णधाराला एक विनंती माझी असेल, गवे या संघाचा कर्णधार लवकर
हॅलो. एक माझी गवे का संघाच्या कर्णधारा सुद्धा एक माझी विनंती असेल, लवकर लवकर तुम्ही इथे यायचं आहे. खरं